नमस्कार मित्रांनो, मी रिसेंटली जो GoPro Hero 12 कॅमेरा मागवला होता तो माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि आता मला पण तुमच्यापेक्षा जास्त काही झालेली आहे की ह्या कॅमेऱ्याची रिअल टाईम टेस्टिंग करण्यासाठी. तर आजच्या या नवीन गाईडमध्ये बघूया ह्या GoPro कॅमेऱ्याची क्लॅरिटी, कॅमेऱ्याचे फीचर्स आणि रिअल टाईम टेस्टिंग सर्व करून मित्रांनो आपण याची कॅमेऱ्याची गुणवत्ता आणि वैशिष्ट्य पण नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहोत. तर मित्रांनो, आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हा कॅमेरा कसा माझ्या ब्लॉगिंगला नवी उंची देऊ शकतो. व्हिडिओ जसं आपण बघू शकता अतिशय छान क्वालिटीचा व्हिडिओ ह्याच्यामध्ये रेकॉर्ड होतो आहे. व्हिडिओची गुणवत्ता 5K रिझॉल्युशनपर्यंत आहे, पण आत्ता आपण बघत असलेला व्हिडिओ हा 4Kमध्ये शूट झालेला आहे आणि त्याला 30 FPS स्मूथ रेकॉर्डिंग करण्यासाठी मी दिलेली आहे. या व्हिडिओची गुणवत्ता म्हणजे हायपर स्मूथ स्टॅबलायझेशन ह्याच्यामध्ये नक्कीच अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं ह्या ठिकाणी मला बघायला मिळतं आहे. कारण ज्याही वेळेला आपण मोटरसायकलवरून आपल्या बाईकवरून राईड करत असतो त्यावेळेला प्रत्येक बाईक थोड्याफार प्रमाणात का होत नाही पण व्हायब्रेशन करत असतेच. तर त्या व्हायब्रेशनसाठी आपल्याला मोटो व्लॉगिंगसाठी हायपर स्मूथ स्टॅबलायझेशन खूप महत्त्वाचं असतं. ते ह्या कॅमेऱ्यामध्ये अतिशय छान पद्धतीनं मला तरी मिळालं आहे आणि माझा तरी अनुभव स्टॅबलायझरच्या बाबतीत 100% सॅटिस्फाईड असा आहे. मित्रांनो, ह्या कॅमेऱ्यामध्ये 20 मेगापिक्सलपर्यंत सुपर क्लिअर फोटोसुद्धा आपण घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये HDR आणि सुपर मोटो मोड पण अवेलेबल आहेत. हा कॅमेरा वाटरप्रूफ तर नक्कीच आहे, कारण 10 मीटरपर्यंत अंडर वॉटर शूटिंगसुद्धा आपण करू शकतो. ह्याचे ॲडव्हान्स फीचर टाईम रॅप 3.0, त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंग, व्हॉईस कंट्रोल असे अनेक फीचर्स ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आहेत, पण मी ते अजून यूज केलेले नाहीत. नंतर जेव्हा मी ते यूज करेल ते पण मी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करेल. पण बॅटरी मित्रांनो, ह्याची कॅमेऱ्याची बॅटरी मला थोडीशी अजून इम्प्रूव्ह झाली असती किंवा हिरोवाले करू शकले असते. कारण बॅटरी आता मी जो व्हिडिओ घेतो आहे, मी रिसेंटली 10 मिनिटांपर्यंतचा हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 35% ॲप्रॉक्सिमेटली बॅटरी कन्झम्पशन झालेलं आहे. हा कॅमेरा माझ्या ह्या आजच्या मोटो ब्लॉगला अतिशय सुंदर बनवतो आहे. नक्कीच असं बनवतं आहे मला पण जाणवतं आहे, कारण कॅमेऱ्याला दोन्ही साईडला डिस्प्ले असल्या कारणानं जरी समोरच्या बाजूचं व्हिडिओ शूटिंग होत असेल तरी मी पण बघू शकतो आहे की कशा प्रकारे व्हिडिओ शूट होतो आहे. माझा वैयक्तिक ह्या कॅमेऱ्याच्या बाबतीत आतापर्यंतचा अनुभव खूपच छान असा वाटतो आहे. स्टॅबलायझेशनचा मी जास्त इथं वापर करून चेक करणार आहे की स्टॅबलायझेशन आपल्याला कुठपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये स्टेबल करू शकतो. तर मित्रांनो, आता आजचा व्हिडिओ इथेच बंद करूयात, कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा होतो आहे. आज ही एक फक्त शॉर्ट राईड होती की ज्याच्यामध्ये मला व्हिडिओची क्वालिटी टेस्ट करायची होती आणि तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. पण मी लवकरच एखादा मोठा राईड म्हणजे जसं की प्लॅन करतो आहे की 150 to 200 किलोमीटर्स अप्रॉक्स, तर लवकरच त्या राईडमध्ये भेटूयात. त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर एक्सप्लोर करूयात किंवा नवीन नवीन ठिकाणाला भेट देऊन तो देखील अनुभव मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. व्हिडिओ आवडला असेल किंवा माझ्यासोबत जोडल्या जायची तुमची इच्छा असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.